बुद्ध किंवा कार्ल मार्क्स. पहिला अडथळा म्हणजे चा भ्रम, अहंभाव. जोपर्यंत एखादी व्यक्ती पूर्णपणे स्वतःमध्येच मग्न असते आणि अशा क्षुल्लक गोष्टींच्या मागे धावते ज्या आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करतील असे तिला व्यर्थ वाटते, तोपर्यंत तिच्यासाठी आर्य मार्ग खुला नसतो. जेव्हा त्या व्यक्तीला हे उमजते की ती एका अथांग विश्वाचा एक अत्यंत लहानसा भाग आहे आणि तिचे तात्पुरते अस्तित्व किती क्षणभंगूर आहे, तेव्हाच ती या अरुंद मार्गावर पाऊल टाकू शकते. दुसरा अडथळा म्हणजे संशय आणि अनिर्णायकता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्तित्वाचे महान रहस्य आणि प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता समजते, तेव्हा तिला आपल्या कृतीबद्दल संशय आणि अनिर्णायकतेचा सामना करावा लागू शकतो. करावे की न करावे, शेवटी माझे अस्तित्वच क्षणभंगूर आहे, मग काहीही का करावे, असे प्रश्न त्याला अनिर्णायक किंवा निष्क्रिय बनवतात. परंतु जीवनात असे चालत नाही. त्याला गुरूंचे अनुसरण करण्याचा, सत्य स्वीकारण्याचा आणि संघर्षात उतरण्याचा निश्चय करावाच लागतो, अन्यथा तो पुढे जाऊ शकत नाही. तिसरा अडथळा म्हणजे विधी आणि कर्मकांडांच्या परिणामकारकतेवर अवलंबून राहणे. जोपर्यंत एखादी व्यक्ती कर्मकांडांचा त्याग करत नाही, म्हणजेच बाह्य कृतींमुळे काहीतरी साध्य होईल या समजुतीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत कितीही दृढ संकल्प केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. कोणतीही पौरोहित्यिक शक्ती किंवा पवित्र विधी त्याला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाहीत. जेव्हा तो या अडथळ्यावर मात करतो, तेव्हाच असे म्हणता येईल की त्याने खऱ्या अर्थाने त्या प्रवाहात प्रवेश केला आहे आणि त्याला कधीतरी विजय मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. चौथा अडथळा म्हणजे शारीरिक वासना. पाचवा म्हणजे इतर व्यक्तींबद्दलची द्वेषबुद्धी. सहावा म्हणजे भौतिक शरीरासह पुढील जन्माची इच्छा बाळगणे आणि सातवा म्हणजे निराकार जगात पुढील जन्माची इच्छा असणे. आठवा अडथळा म्हणजे अहंकार आणि नववा म्हणजे आपणच नीतिमान आहोत ही भावना, आत्मनीतिमत्वाचा अभिमान. या अशा उणिवा आहेत ज्यांवर मात करणे माणसासाठी अत्यंत कठीण असते आणि श्रेष्ठ बुद्धिमत्तेच्या लोकांमध्ये त्या विशेषत्वाने आढळतात. उदाहरणार्थ, आपल्यापेक्षा कमी क्षमता असलेल्या किंवा कमी पवित्र असलेल्या लोकांबद्दल वाटणारा अहंकारी तिरस्कार. 10वा अडथळा म्हणजे अज्ञान. इतर सर्व अडचणींवर मात केल्यानंतरही हा अडथळा तसाच टिकून राहतो. ज्ञानी आणि चांगल्या माणसांच्या मार्गातील हा एक सल अडथळा असतो, जो माणसाचा अंतिम आणि सर्वात कठोर शत्रू ठरतो. आर्य अष्टांगिक मार्गाच्या साधनेतील या अडथळ्यांवर मात करणे म्हणजेच निर्वाण होय. आर्य अष्टांगिक मार्ग हा सिद्धांत माणसाने आपल्या मनात कोणती वृत्ती जोपासली पाहिजे हे सांगतो. निर्वाण, निब्बान हा सिद्धांत अशा प्रलोभनांची किंवा अडथळ्यांची माहिती देतो, ज्यांवर मात करणे माणसासाठी आवश्यक असते जर त्याला आर्य अष्टांगिक मार्गावरून वाटचाल करायची असेल. या नवीन धम्म सुवार्तेचा गॉस्पेल चौथा भाग म्हणजे पारमिता सिद्धांत होय. पारमितांचा सिद्धांत दैनंदिन जीवनात 10 गुणांचा, सद्गुणांचा सराव करण्यास शिकवतो. ते 10 गुण खालील प्रमाणे आहेत: 1. प्रज्ञा, 2. शील, 3. नैष्क्रम्य, 4. दान, 5. वीर्य, 6. क्षिती, 7. सत्य, 8. अधिष्ठान, 9. मैत्री आणि 10. उपेक्षा.
प्रज्ञा, ज्ञान, शहाणपण हा असा प्रकाश आहे जो अविद्या किंवा मोहाचा, अज्ञानाचा अंधकार दूर करतो. प्रज्ञेसाठी आवश्यक आहे की माणसाने स्वतःपेक्षा अधिक ज्ञानी व्यक्तींना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, ज्ञानी लोकांचा सहवास धरावा आणि मन विकसित करण्यास मदत करणाऱ्या विविध कला व शास्त्रांचे अध्ययन करावे. शील म्हणजे नैतिक स्वभाव, वाईट कृत्य न करण्याची आणि चांगले कृत्य करण्याची वृत्ती, तसेच चुकीचे कृत्य करताना लाज वाटणे. शिक्षेच्या भीतीपोटी वाईट कृत्य टाळणे हे शील आहे. शीलाचा अर्थ चुकीचे कृत्य करण्याबद्दलची भीती किंवा संकोच असा होतो. नैष्क्रम्य म्हणजे सांसारिक सुखांचा त्याग करणे. दान म्हणजे इतरांच्या हितासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपली मालमत्ता, रक्त, अवयव आणि अगदी स्वतःचे प्राणही अर्पण करणे. वीर्य म्हणजे योग्य प्रयत्न किंवा पुरुषार्थ हाती घेतलेले कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आणि मागे वळता प्रयत्न करणे म्हणजे वीर्य. क्षिती म्हणजे सहनशीलता किंवा क्षमाशीलता. द्वेषाला द्वेषाने उत्तर देणे हा याचा गाभा आहे, कारण द्वेष द्वेषाने शमत नाही, तो केवळ सहनशीलतेनेच शमतो. सत्य, सुच्च म्हणजे खरेपणा. बुद्धत्वाचा साधक कधीही असत्य बोलत नाही. त्याचे बोलणे सत्य आणि केवळ सत्यच असते. अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांबद्दल, मग ते शत्रू असोत वा मित्र, पशु असोत वा मानव, बंधुभावाची किंवा आत्मीयतेची भावना बाळगणे. उपेक्षा म्हणजे अनास्था किंवा उदासीनता यांपासून वेगळी अशी अनासक्ती, संभाव होय. ही मनाची अशी अवस्था आहे जिथे राग किंवा द्वेष, आवड किंवा नावड अशी कोणतीही भावना नसते. यात निष्पत्तीबद्दल किंवा फळाबद्दल विचलित न होता तरीही त्या निष्पत्तीच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहणे अपेक्षित असते. या गुणांचा अवलंब प्रत्येकाने आपल्या पूर्ण क्षमतेने केला पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता, परिपूर्णतेच्या अवस्था असे म्हटले जाते. जगातील दुःख आणि क्लेश नष्ट करण्यासाठी बुद्धांनी आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर हाच संदेश दिला होता. हे स्पष्ट आहे की बुद्धांनी स्वीकारलेला मार्ग हा माणसाची नैतिक वृत्ती बदलून त्याला स्वेच्छेने योग्य मार्गाचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करण्याचा होता. कम्युनिस्टांनी स्वीकारलेले मार्गही तितकेच स्पष्ट, तसेच कमी वेळ घेणारे आणि जलद आहेत. ते मार्ग म्हणजे 1. हिंसा आणि 2. सर्वहारा वर्गाची हुकुमशाही. कम्युनिस्टांचे असे म्हणणे आहे की साम्यवाद प्रस्थापित करण्याचे केवळ हे 2च मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे हिंसा. विद्यमान व्यवस्था मोडून काढण्यासाठी हिंसेशिवाय अन्य कशाचाही उपयोग होणार नाही. दुसरा मार्ग म्हणजे सर्वहारा वर्गाची हुकुमशाही. नवीन व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्याशिवाय अन्य कशाचाही उपयोग होणार नाही. आता बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यातील साम्य आणि फरक स्पष्ट झाले आहेत. त्यांच्यातील फरक हा मार्गांबाबत, साधनांबाबत आहे. मात्र दोघांचेही अंतिम ध्येय एकच आहे.